गुड मॉर्निंग. बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समधील सेकंड युनिट इंडेक्स नंबर त्यामधील पहिला प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. कन्स्ट्रक्ट द लास्ट पेअर 500 अँड फिशर्स आयडियल नंबर फ्रॉम द फॉलोइंग डेटा. डेटामध्ये आपल्याला दिलेला आहे कमोडिटीज ABCDE आणि 2 वर्षामधील प्राईज आणि क्वांटिटी दिलेली आहे. 2022 मध्ये प्राईज 4, 6, 8, 5, 3 आणि क्वांटिटी आहे 20, 30, 50, 40, 20. 2023 मध्ये प्राईज 6, 8, 10, 7, 6 आणि क्वांटिटी आहे 30, 40, 60, 50 आणि 30. बेस इयर पकडलेला आहे 2022. बेस इयरला प्राईज P0 आणि क्वांटिटी Q0 ने दाखवलेली आहे आणि करंट इयरमध्ये 2023 धरलेला आहे आणि P1 आणि Q1 अशा प्रकारे प्राईज आणि क्वांटिटी दाखवलेली आहे. तर त्यानुसार आपण टेबल बनवलेला आहे. कमोडिटीज P0 Q0 बेस इयर आणि P1 Q1 करंट इयर याच्या किमती जशा क्वेश्चनमध्ये दिलेल्या होत्या तशा आपण इथं फिलअप केलेल्या आहेत. तर आता बघा P1 Q0 म्हणजे या करंट इयरमधील प्राईज आणि बेस इयरमधील क्वांटिटी यांचा गुणाकार करायचा. करंट इयरमधील प्राईज किती आहे 6 आणि क्वांटिटी 20 आहे. या दोन्हीचा गुणाकार करा. 6 दोन्ही 12, शून्याला 0. त्यानंतर 8 गुणिले 30, 8 त्रिक 24 म्हणजेच 240. 10 गुणिले 5 म्हणलं तर किती येणार 500 आणि 7 चोक 28 म्हणलं 280. 6 दोन्ही 12, 120. त्यानंतर पहा P0 Q0 म्हणजेच बेस इयरमधील प्राईज आणि क्वांटिटी यांचा गुणाकार करायचा आहे. बेस इयर पहा प्राईज 4 आहे, क्वांटिटी 20 आहे म्हणजे 4 दोन्ही 8, शून्याला 0. 6 त्र्यांग 18, 8 शून्याला 0. त्यानंतर 85, 40, शून्याला 0. त्यानंतर पाऊण चोक 20, शून्याला 0. 3 दोन्ही 6, शून्याला 0. त्यानंतर बघा प्राईज आणि क्वांटिटी P1 Q1 म्हणजे करंट इयरमधील प्राईज आणि क्वांटिटी या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. 6 त्र्यांग 18, 180. 8 चोक 32, शून्याला 0. 6 1 6, 2 शून्य आहेत म्हणून हे आणि हे इथं दिलेले आहेत. 5 7 35, 350. 6 त्र्यांग 18, 180. आता लास्टचा कॉलम काय आहे पहा P0 Q1 म्हणजेच बेस इयरमधली प्राईज आणि करंट इयरमधली क्वांटिटी. बेस इयरमधील प्राईज आणि करंट इयरमधली क्वांटिटी. 4 त्रिकम 12, 120. 40 गुणिले 6 म्हणजेच 6 चोक 24, 240. त्यानंतर 60 गुणिले 8, 6 8 48, 480. त्यानंतर 50 गुणिले 5, 250. 30 गुणिले 3 म्हणलं तर 90. अशा प्रकारे आपण यांचं टोटल करायचं आहे. आता एक गुणाकार केल्यानंतर यांचं प्रत्येक कॉलमचं टोटल करून घ्या. P0 Q0 P1 Q0चं बघा 0 अधिक 0 0 किती येणार 0. त्यानंतर 2 आणि 4 6, 6 आणि 8 14, 14 आणि 2 16ला 6, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 5 9, 9 आणि 2 11 आणि 1 12 असे 60. त्यानंतर P0 Q0 0 शेवट 0. त्यानंतर 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, 22ला 2 हातचे आले 2, 2 आणि 1 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 म्हणजेच 920. 0 घ्या. त्यानंतर 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 8 किती होतात 23, 23ला 3 हातचे आले 2, 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 6 12 आणि 3 15 आणि 1 16, 1630. त्यानंतर 0 2 आणि 4 6, 8 14, 14 आणि 5 19, 19 आणि
9 28ला 8 हातचे आले 2, 2 1 3, 2 5, 5 4 9 2 11, 1180. अशा प्रकारे आपण प्रत्येक कॉलमचं टोटल केलेलं आहे. आता यावरून आपल्याला सुरुवातीला पहा लास्ट पेअरचा जे काही इंडेक्स नंबर आहे ते आपण बघणार आहोत. लास्ट पेअरचा इंडेक्स नंबर. तर लास्ट पेअरचा इंडेक्स नंबर काय आहे पहा, LAS RE. लास्ट पेअरचं बघा आता एकचं सूत्र आहे P01 L ने डिनोट करतात. मग P01L इज इक्वल टू काय आहे सूत्र, सिग्मा P1Q0 डिवायडेड बाय सिग्मा P0Q0 मल्टिपल बाय 100 बरोबर. बघा इथं आहे काय आहे लास्ट पेअर्स इंडेक्स नंबर डिनोट P01L इज इक्वल टू सिग्मा P1Q0 डिवायडेड बाय सिग्मा P0Q0 मल्टिपल बाय 100. मग आता याच्या किमती ठेवून द्यायच्या आहेत. काय किमती आहेत बघा आता, P1Q0 आहे की नाही, याची टोटल किती आहे 1260. त्याच्यानंतर बघा P0Q0. तर आता इथं P0Q0 काय आहे, P0Q0 याची किंमत 920 आहे. 920 गुणिले 100. जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, 136.96. त्यानंतर आपण आता बघा, त्यानंतर 500चा इंडेक्स नंबर पाहणार आहोत. PAASCHE याला सुद्धा P01P अशा प्रकारे डिनोट करतात. मग त्याचा फॉर्म्युला आहे P01P इज इक्वल टू सिग्मा P1Q1 डिवायडेड बाय सिग्मा P0Q1 मल्टिपल बाय 100. मग आता याच्यानंतर P1Q1ची किती आहे व्हॅल्युएशन, 1630. मग बघा सिग्मा P0Q1 किती आहे 1180. P0Q1 किती 1180 गुणिले 100. तर आपल्याला काय भेटणार आहे याचं फायनल उत्तर. याचं उत्तर काढायचं झालं तर बघा आता याला गुणाकार ते करून 138.14 अशा प्रकारचं याचं उत्तर मिळणार आहे. त्यानंतर आता आपल्याला शेवटचा आहे काय, फिशरचा आदर्श निर्देशांक. मग काय आहे फिशर्स आयडियल नंबर, फिशर्स आयडियल नंबर कशाने डिनोट करतात, P01F ने डिनोट करतात. याचा फॉर्म्युला काय आहे, P01F इज इक्वल टू √L इंटू P. लास्ट पेअरचा इंडेक्स नंबर आणि 500चा इंडेक्स नंबर याचा √मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग लास्ट पेअरचा इंडेक्स नंबर किती आहे पहा, 136.96 मल्टिपल बाय 500चा इंडेक्स नंबर 138.14. 138.14. याचं फायनल उत्तर किती येणार आहे बघा, 137.55. अशा प्रकारे आपण दिलेल्या
दिलेल्या माहितीवरून काय काढलेला आहे, लास्ट इयरचा इंडेक्स नंबर काढलेला आहे. त्यानंतर 500चा इंडेक्स नंबर काढलेला आहे आणि त्यानंतर फिशरचा आयडियल इंडेक्स नंबर काढलेला आहे. यावरून आपल्याला असे लक्षात येते की निर्देशांक हे केवळ आकडे नसून अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये किमतीत बदल मोजणे सहज शक्य आहे. आपल्याला या गणितावरून असे लक्षात येते की 2022च्या तुलनेत 2023मध्ये वस्तूंच्या किमतीत सुमारे किती वाढ झालेली आहे? 37.55% इतकी वाढ झालेली आहे. मग यामुळे काय आपल्याला लक्षात येईल? देशातील महागाईचा दर किती आहे हे समजण्यासाठी अशा निर्देशांकाची मदत होते. मग त्यानंतर अजून कुठला फायदा आहे? तर धोरण निश्चिती करण्यासाठी सरकारला या आकडेवारीवरून समजते की जनतेचा खर्च किती आहे, किती वाढला आहे. त्यानुसार ते महागाई भत्ता किंवा नवीन आर्थिक धोरण ठरवू शकतात. त्याचबरोबर तुलनात्मक अभ्यास, 2 वेगवेगळ्या वर्षातील आर्थिक स्थितीची तुलना करणे या पद्धतीमुळे सोपे जाते. त्याबरोबर आपण वास्तविक उत्पन्न किती आहे हे सुद्धा आपल्याला निर्देशांकावरून कळले जाते. पगार वाढला तरी वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे माणसाचे राहणीमान खरोखर सुधारले आहे की नाही हे निर्देशांकामुळे स्पष्ट होते. अशा प्रकारची विविध माहिती आपण निर्देशांक या घटकावरून ठरवू शकतो. त्यामुळे निर्देशांक आपल्याला विविध बाबतीमध्ये मदत करू शकतात. धन्यवाद.